पहिल्यांदा बनवला मटर पनीर आणि काय झालं हे बघाच तुम्ही पुढे. नमस्कार मंडळी, आज मी खूप मोठा धाडसी निर्णय घेतला आहे. आज मी पहिल्यांदाच मटर पनीर बनवणार आहे. हो, आणि अजिबात एक्सपिरियन्स नाही आहे या मटर पनीरच्या रेसिपीसाठी. म्हणून हा शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा सर्वांनी, कारण शेवटी काय झालं ते तुम्ही बघून लोटपोट होऊन हसालच याची खात्री. चला तर मग सुरू करूया माझा मास्टर शेफचा प्रवास. सर्वात आधी तयारी करूया. सगळ्यात आधी घेतले कांदे, पण मला नक्की माहीत नाही किती घ्यायचे कांदे. चला जाऊ दे, 2 कांदे घेऊया. नाही थांबा, 3 घेते, जाऊ दे 2 घेते. कापताना अरे बापरे, किती ते तिखट. हे कांदे कापताना डोळ्यात एवढं पाणी काय येतं. कुकिंग म्हणजे इमोशनल जर्नीच आहे बहुतेक. आता टाकते टॅमॅटो. हे बघा, मी सगळं अंदाजाने करते आहे. गुगल पण बघितलं नाही, कॉन्फिडन्स फुल आहे, पण रिझल्ट काय येणार माहीत नाही. आता कढईत तेल टाका. थोडं नाही, थोडं जास्तच झालं आहे वाटतं. जाऊ दे, तेलाने चव येते, असं काही नाही होणार. आता पनीर किंगचा मसाला आणला होता तो टाकून, पण त्यात थोडं पाणी जास्तच झालं वाटतं. आता टाकते हळद, हिरवी मिरची पावडर, धना पावडर. अरे थांबा, मीठ टाकलं का नाही टाकलं आता आठवत नाही आहे. चला पुन्हा टाकते थोडं. अरे देवा, 2दा टाकलं नसेल ना मी. जर जास्त झालं तर आज घरात पाणी जास्त प्यावं लागणार. आता आली मेन एंट्री पनीरची. अरे, मी तर त्याच कढईमध्ये, ज्या कढईमध्ये कांदा भाजला त्याच कढईमध्ये पनीर टाकलं. आता हे पनीर नक्की चिकटणार. ही माझी पहिली चूक. लक्षात आली का तुम्हा सर्वांना? आता हे टाकल्यावर तुटले तर हलवायला लागेल आता. अरे अरे अरे, हे तुटलं, थोडंफार तुटले आहेत, काही हरकत नाही. मला हॉटेलसारखा परफेक्ट क्यूब हवा होता, पण थोडी गडबड झाली, काही हरकत नाही. पनीर माझ्यावर रागवलेत वाटतं बहुतेक. आता मटरही टाकायचं आहे. त्याच्या आधी टाकते जो मसाला बारीक करून घेतला होता. चला सगळाच टाकते. नावच मटर पनीर आहे ना, मग मसाला तर यात हवेच ना. मग तो मसाला मस्तपैकी हलवून घेत होते, पण त्यामध्ये थोडीशी हळद जास्त झाली का कलर व्हिडिओचा जास्त झाला ते काही नाही समजले. पण जाऊ दे, काही हरकत नाही. तोही छान भाजला तर छान लागेल. आता मस्त मसाला भाजत आहे, तर त्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया. पाणी नाही हो, जे पाणी जास्त झालं होतं मटर पनीरचं मसाल्याचं ते टाकून घेतलं आहे. आता खूप छान हलवूयात. मटरही टाकायचे आहेत मला, पण थोडा लेट टाकते, म्हणजे थोडं झाल्यावरती टाकते. आता याला खूप छान उकळी आली पाण्याला. तुमच्या अंदाजे पाणी टाका हां तुम्ही. परत म्हणू नका की पातळ झालं आणि घट्ट झालं म्हणून. आणि तुम्ही तुमच्या रिस्कवरती रेसिपी बनवा. मी यामध्ये थोडी चांगली टेस्टी होती म्हणून माझा घरगुती मसाला पण टाकला होता. आहा, वास तर खूप छान येतो आहे. दिसायलाही वाईट नाही दिसत आहे, पण खरी परीक्षा आता टेस्ट बेस्ट नाही. तुम्ही कोणी मटर पनीर बनवलं आहे आणि जे परफेक्ट हॉटेलसारखं झालं आहे असं कमेंट करून टाका. आता त्यामध्ये जे आपण पनीर तेलामध्ये फ्राय करून ठेवले होते ते टाकून घेऊयात. आता आली मटरची बारी. किती टाकायचे म्हणत असं विचार करत सगळेच टाकते. नावच त्याचं मटर पनीर ठेवलं आहे ना आपण. मटर कमी असलं तर लोक काय म्हणतील. आता थोडं पाणी टाकते, झाकण ठेवायचं आणि देवा प्लीज चांगलं होऊ दे थोडंफार, असं म्हणून घ्यायचं. पण हे ना, आता पातळ दिसत जरी असेल ते नंतरून घट्ट होत जातं ते. तुम्ही त्याच्यावरती शंका नका करू. तर तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी? आणि वरतून कोथिंबीर टाका हां, नक्की विसरू नका पहा. आणि ही मेन म्हणजे गुगलवर रेसिपी न बघता, यूट्यूबवर ट्युटोरियल न बघता मी थेट कॉन्फिडन्समध्ये मटर पनीर बनवलं आहे. तशी काही इतकी वाईट नाही झाली. फक्त ते ट्यूब जे मी यूज केले ना, ते त्या कढईमध्ये रियूज म्हणजे न कढई धुता यूज केलं, ते माझी फर्स्ट हे झाली. आणि सेकंडवाली, त्यात हळद टाकायची काही गरज नव्हती मला. ते मी शूट नाही केलं, पण मी त्यात थोडी हळद टाकली आणि त्याचा कलर असा मस्त झाला. पण वास आणि टेस्ट थोडीफार चांगली होती. चला कमेंट करा तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी.